रस्त्यात ॲम्ब्युलन्सला स्पीड ब्रेकरवर धक्का बसला आणि मृत व्यक्ती जिवंत झाला। हो, काहीशी अचंबित करणारी ही धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली। एका बाजूला अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला हा प्रकार घडल्यानं नातेवाईक अवाक झाले। कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग बापू उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण रुग्णालयानं तिथं त्यांना मृत घोषित केलं। जड अंतःकरणाने नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली। रुग्णालयातून मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी आणताना अचानक रस्त्यात स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग बापू जे ते त्यांच्या शरीराची हालचाल करताना दिसू लागले। या प्रकरणाने नातेवाईकांना सुखद धक्का बसला आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा बापू तुम्ही अवतरलात अशा आश्चर्यकारक नजरेने त्यांच्याकडे सगळे बघत होते। त्यांची एवढी काळजी घेतली आहे की बघण्यासारखी आम्हाला काय आता सोडतच नव्हती, त्यांची ती सगळं करत होती। मग आम्हाला कसा विश्वास लागायचा, पण त्या विश्वासावर ठेवून त्यांना आत ठेवलं होतं, पण डॉक्टरांनी बरेचच कष्ट घेतले त्यांच्या। आता ब्रेकिंग न्यूज नागपूरमधून हैदराबाद इथून नवी दिल्लीला जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। जागेच्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता आहे। दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीत ही घटना घडली। नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली। आता वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18।